नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते चेक करा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत, म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नमो शेतकरी योजना अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांची खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार, कारण की शेतकऱ्यांना असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, काल पैसे आले, म्हणजेच की अशा फेक बातम्या येत होत्या। पण शेतकऱ्यांना अक्षरशः नेमकी खरी बातमी कोणती आहे हे समजत नव्हतं। शेतकरी वारंवार विचारत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार। त्याचबरोबर शेतकरी अशी देखील मागणी करत होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावा, कारण की सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज भासते। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, आज हप्ता मिळणार की उद्या हप्ता मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने या ठिकाणी वाट बघत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मंत्रिमंडळाची मोठी बैठक पार पडली आणि यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे, तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून 2 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याची देखील रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्ही देखील या ठिकाणी पैसे कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी एक नव्हे तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची देखील रक्कम आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणत्या योजनांचे पैसे आज मिळणार, कोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती उद्या मिळणार, त्याचबरोबर आज या ठिकाणी आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम, त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नमो शेतकरी योजना अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित होणार नाही। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा
होणार असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। राज्यातील शेतकऱ्यांची खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होती की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नेमके कधी मिळणार, कारण की शेतकऱ्यांना असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार असं शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये येत होतं। आता नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लवकर आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली, कारण की सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते। त्यामुळे शेतकऱ्यांना हप्त्याची या ठिकाणी अत्यंत गरज आहे। त्यामुळे हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली। आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम तर या ठिकाणी जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सुरुवातीला या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता, नुकसान भरपाईची रक्कम, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता कोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती आज जमा होणार, कोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती उद्या जमा होणार ते आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता, सर्वात आधी आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे बघूया। त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। जर साधारणतः मागील 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल, तर आज तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 1 महिन्यापासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील साधारणतः 1 महिन्यापासून या ठिकाणी पैसे जमा होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आज देखील पैशांचे वाटप सुरू आहे। आज आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील, कारण की सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। मागील साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। परंतु जर कदाचित साधारणतः या 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जर जमा झाली नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या खात्यावरती या 2 ते 3 दिवसांमध्ये जर पैसे जमा झाले नाही तर त्याकरिता तुम्हाला 2 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। सरकारनं या ठिकाणी करावी लागणार आहेत। सरकारने देखील या ठिकाणी काय सांगितलं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील
नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। कारण की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रेडी असेल तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रेडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही ई-केवायसी करा। ई-केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील। कारण की सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। ई-केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे। आता या ठिकाणी नुकसान भरपाई कधी मिळणार, रब्बी अनुदानाचे पैसे कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं असेल। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। नुकसान भरपाई किती जमा होत आहे तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी 8,500 रुपये नुकसान भरपाई जमा होत आहे आणि रब्बी अनुदान हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता पीक विमा कधी मिळणार ते आपण बघूया। तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। जर ई-केवायसी करून देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता। आणि त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे त्यानंतर रब्बीच्या अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता नेमका पीक विमा कधी मिळणार ते आपण बघूयात, लक्षपूर्वक पाहत चला। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार तर बघा या ठिकाणी पाहू शकता, पीक नुकसानीचा पंचनामा आणि अहवाल यावरती भरपाई अवलंबून आहे आणि ती येत्या काही आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार, हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे आणि पीक विमा कधी मिळणार तर बघा, पीक विमा डिसेंबर महिन्यापासून ते जानेवारी 2026 पर्यंत म्हणजेच की या डिसेंबर महिन्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। साधारणतः 15 डिसेंबर पासून ते जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। आता पीक विमा कधी मिळणार हे देखील सर्वांना माहित झाले असेल। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार कधी तर साधारणतः 15 डिसेंबर पासून ते जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते ती देखील बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खरं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच जमा करणं अत्यंत आवश्यक होतं। शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्र जमा केला जाईल, मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी फक्त 2,000 रुपये जमा झाले। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर काय झाला आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे कारण की कृषी विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे आणि डेटा पडताळणीसाठी या ठिकाणी वेळ लागत आहे। तसेच काही शेतकरी या ठिकाणी आता म्हणजेच की योजनेमधून वगळे देखील या ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता
हप्ता या ठिकाणी म्हणजेच की हप्ता जमा होण्यास विलंब का झाला आहे, तर बघा सरकारने योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याने अनेक शेतकरी आता अपात्र ठरत आहेत आणि या पात्रतेची सध्या पडताळणी सुरू आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता पीएम किसान योजनेतील अपात्रतेच्या चर्चेमुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे, त्यामुळे या ठिकाणी हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 20व्या हप्त्याच्या म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या या ठिकाणी 20व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 21व्या हप्त्यामध्ये लाभार्थी कमी झाले आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर पीएम किसान योजनेमधून आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती, त्यामुळे जे शेतकरी या ठिकाणी पीएम किसान योजनेमध्ये अपात्र होतील तर ते शेतकरी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये देखील अपात्र करण्यामध्ये येत आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून या हप्त्याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर बघा नवीन नियमामुळे पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर या ठिकाणी होत आहे, पण आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। आता पीएम किसान योजनेमधून बरेच शेतकरी वगळण्यामध्ये आले आणि नमो शेतकरी योजनेमधून देखील बरेच शेतकरी वगळण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आणि जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे। आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारने स्पष्टपणे सांगितलं की जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता नेमका नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार ते आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला ते या ठिकाणी अजून साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। येत्या काही दिवसांमध्ये हप्ता हा जमा होणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास उशीर होत असला तरी कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। साधारणतः 15 डिसेंबर नंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाईल आणि हप्त्याच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा या ठिकाणी सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या जमा होत आहेत। त्याचबरोबर पीक विमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा कधी मिळणार पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता पीक नुकसानीचा पंचनामा आणि अहवाल यावरती भरपाई अवलंबून आहे आणि येत्या काही आठवड्यांमध्ये म्हणजेच की साधारणतः डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी पीक विम्याची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजे की आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। साधारणतः 15 डिसेंबर नंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।